अहंकारी होते त्यांना प्रभू रामाने 240 वर अडवलं। संघाच्या इंद्रेश कुमार यांनी भाजपावर टीका केली, तर ज्यांनी रामावर श्रद्धा ठेवली नाही त्यांना 234 वर रोखलं। इंद्रेश कुमार यांच्या इंडिया आघाडीवर देखील त्यांनी टीका केली आहे। तर भाजपाचा अहंकार आरएसएसने संपवावा असं संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय। आरएसएसने ठरवलं तर मोदींचं सरकार 15 मिनिटं सुद्धा सत्तेत राहणार नाही असं राऊतांनी म्हटलंय। पार्टी ने भक्ति की अहंकार आया, उसको 241 पर रोक दिया, पर सबसे बड़ी बना दी। जिनके अंदर राम की अनास्था थी, अश्रद्धा थी, और उनको सबको मिलकर 234 पर रोक दिया। कहा तुम्हारी अनास्था का यही दंड तुम्हें है कि तुम सफल नहीं हो सकते। इसलिए जो राम की भक्ति करे तो निरअहंकार करे, और जो राम का विरोध करे उसका अकल्याण अपने आप है, प्रभु नहीं बिगाड़ते। संघाला या देशाच्या लोकशाहीची, सभ्यतेची, राजकीय सभ्यतेची, संस्काराची चिंता असेल तर आरएसएसनं पडद्यामागे राहून अशा प्रकारे प्रवचन न जोडता या देशाच्या जनतेला दिशा द्यावी। आणि मला पूर्ण खात्री आहे आरएसएसने ठरवलं तर मोदींचं अहंकारी सरकार सत्तेत 15 मिनिटे राहू शकणार नाही। भारतीय जनता पक्षाचं सध्याचं सरकार जे आहे, मोदीचं अहंकारी सरकार, याला सुरुंग लावण्याचं काम जर त्यांची मातृसंस्था करत असेल तर ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतायत असं मी मानेन।